नमस्कार. जय श्रीराम. मी बापू शेठ. मंडळी, गेल्या 2 दिवसापासून एक बातमी येते आहे की म्हणजे बातमी ती अशी चर्चा आहे माध्यमांमध्ये की लांजा राजापूरचे माजी आमदार आणि सध्याचे उभाटाचे ज्येष्ठ नेते राजनजी साळवी हे भाजप प्रवेश करणार आहेत. किंबहुना उभाटा सोडून भाजपमध्ये ते शिर्डीला जे अधिवेशन भाजपचं होणार आहे 12 जानेवारीला, तिथे ते प्रवेश करणार आहेत. भाजपचे होणार आहेत. मंडळी, राजन साळवी यांच्याविषयी सांगायचं झालं तर एक अत्यंत निष्ठावान आणि प्रामाणिक आणि निस्वार्थीपणाने काम करणारे असे हे कार्यकर्ते आहेत, नेते आहेत. दांडगा त्यांचा लोकसंपर्क आहे. सामान्य माणसामध्ये मिसळणारे आहेत. त्यांचं राहणीमान हे अत्यंत साधं आहे आणि स्वभावही त्यांचा शांतच आहे. स्वभावही राजन साळवींचा अत्यंत शांत आहे, संयमी आहेत, मितभाषी आहेत आणि मुख्य म्हणजे माणसांना ते जोडणारे आहेत. आणि ह्याच बळावर ते जे 3दा निवडून आले ते ह्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या, सामान्य माणसांच्या, सामान्य मतदारांच्या प्रेमामुळेच ते निवडून आलेले आहेत. हीच त्यांची ताकद. दांडगा लोकसंपर्क आणि लोकांचं त्यांच्यावर असणारं प्रेम ही राजन साळवींची ताकद. त्या जोरावर ते 3 वेळा निवडून आलेले आहेत. आता कुणाचंही फोन, राजन साळवींचं वैशिष्ट्य काय आहे, ते कुणाचंही फोन उचलतात आणि त्याच्या समस्येचं लगेच ते निराकरण करतात. अशा असंख्य जणांचे प्रश्न हे राजन साळवींनी सोडवलेले आहेत. तेव्हा राजन साळवींची प्रतिमा तशी की सामान्य माणसांचं ऐकणारा, त्यांच्याशी गप्पा मारणारा, त्यांच्यात रमणारा आणि त्यांची शक्य असतील ती कामं करणारा आणि सामान्य माणसाच्या घरी उडबस असणारा, त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमात हजेरी लावणारा, न चुकता हजेरी लावणारा असा एक कार्यकर्ता, असा एक नेता, असा एक आमदार, ही राजन साळवींची ओळख. ते काय पैशा जोरावर, संपत्तीच्या जोरावर आज पण निवडून आले असतील असं मला वाटत नाही. तर ते त्यांचा दांडगा लोकसंपर्क आणि त्यांनी केलेलं आजपर्यंतचं लोकांसाठीचं काम ह्या जोरावर ते निवडून आलेले आहेत. आता 3 वेळा येऊन ते 4थ्यांदा पडले. ठीक आहे, त्याला काही वेगळी कारणं असू शकतात. पक्षांतर्गत पण काही गडबड असू शकते किंवा आणखीन काही वेगळी निवडून येणं, पराभूत होणं ह्याला वेगवेगळे निकष असतात. परंतु आत्ता ते समजा भाजपशी होणार आहेत तर ह्यामध्ये ह्या रत्नागिरी जिल्ह्याच्या भाजपचा असा फायदा आहे की आजच्या घडीला तरी, मी आजचं बोलतोय, वर्तमानातलं बोलतोय की राजन साळवी एवढा लोकप्रिय म्हणजेच लोकनेता हा भाजपकडे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तरी नाही. राजन साळवींच्या तोडीचा असलेला लोकनेता हा भाजपकडे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नक्कीच नाही. एवढा दांडगा लोकसंपर्क असलेला, लोकांमध्ये मिसळणारा, सामान्य कार्यकर्त्यांशी सतत संपर्क ठेवणारा, त्यांच्या संपर्कात असणारा आणि लोकांची, सामान्य माणसांच्या घरी कार्यक्रमाला देखील, सामान्य साध्या कार्यक्रमाला देखील उर्बस त्यांची असणारा, ये जा करणारा असा कार्यकर्ता आणि सामान्य माणसांचे फोन उचलणारा, त्यांच्या समस्या जाणून घेणारा असा राजन साळवी सारखा बलाढ्य नेता, कार्यकर्ता आणि लोकनेता हा रत्नागिरी जिल्ह्यात तरी भाजपकडे आहे असं मला वाटत नाही. त्यामुळे जर ते भाजपशी झाले तर नक्कीच भाजपला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एक चांगलं नेतृत्व मिळू शकेल. एक धडाडीचा, कार्यक्षम आणि दांडगा लोकसंपर्क असलेला की रत्नागिरी, लांजा, राजापूर, संगमेश्वर, देवरुख, साखरपा ह्या सगळ्या भागामध्ये एक दांडगा लोकसंपर्क असलेला, सामान्य माणसाची ज्यांची नाळ जुळलेली आहे असा चांगला एक कार्यकर्ता, एक नेता, सामान्य कार्यकर्त्यांशी नाता असणारा, त्यांच्याशी नेहमी त्यांच्यात उर्बस असणारा असा एक नेता हा राजन साळवींच्या रूपाने भाजपला मिळणार आहे. तर त्या संधीचं सोनं किंवा संधीचं चीज भाजप रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तरी कसं करणार, त्यांचा उपयोग कसा करून घेणार, हाच खरं तर मोठा एक मुद्दा राहतो. मंडळी, आपलं यावर काय मत आहे
की खरंच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आजला भारतीय जनता पक्षाकडे राजन साळवींच्या तोलामोलाचा एखादा नेता आहे का? आपल्याला काय वाटतं? आणि राजन साळवींचा रत्नागिरी जिल्ह्यासाठी भाजपला किती फायदा होऊ शकतो? मला स्वतःला असं वाटतं की नक्कीच राजन साळवींचा फायदा होऊ शकतो. ह्यामध्ये राजन साळवींना विधान परिषदेची उमेदवारी मिळू शकते, विधान परिषदेचं आमदारपद मिळू शकतं, कारण त्यांची योग्यता तेवढी आहे. आणि भाजपला त्यांच्यासारखा एक अतिशय खंबीर नेता मिळू शकतो. मंडळी, आपल्याला याच्यावर काय वाटतं? आपण जरूर अभिप्राय द्यावा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.